एक मोठी बातमी आपण बघतोय। मंत्री भरत गोगावले यांना माणगावमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। कट्टर समर्थक राजीव साबळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। अजित पवारांच्या उपस्थितीत माणगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। म्हणजे महायुतीतल्याच शिवसेनेमधून भरत गोगावले यांचे समर्थक हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। जवळपास 20 वर्ष साबळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव आहे। अशात निवडणुकीच्या काही दिवस आधी साबळे साथ सोडत असल्यामुळे गोगावलेंना धक्का बसला आहे। रोहिणी खडसेंनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। खेवलकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहिणी खडसेंनी पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतलेली आहे। डॉक्टर प्रमोद खेवलकर जे रोहिणी खडसेंचे पती आहेत ते रेव पार्टी प्रकरणामध्ये ताब्यात आहेत आणि असं असताना आता शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्या सगळ्या प्रकरणानंतर आता पहिल्यांदाच शरद पवारांची ही भेट रोहिणी खडसे घेत आहेत। नेमकं काय घडलं काय नाही या सगळ्या संदर्भात कदाचित या दोघांमध्ये संवाद होतील। मोदी बागेत जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। पुण्यातल्या मोदी बागेत ही भेट झाली। खेवलकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरची ही पहिलीच भेट रोहिणी खडसे शरद पवारांना भेटण्याची। प्रमोद खेवलकर यांना एका रेव पार्टी प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। त्यांच्याबरोबर अजून दोघे जण होते आणि 2 महिला सुद्धा त्या पार्टीला होत्या असं कळतंय। तिथे अंमली पदार्थांचं सेवन झालं। 7 दिवसांनी अंमली पदार्थांचं सेवन झालंय की नाही याच्या संदर्भातला रिपोर्ट येईल आणि मग काय ते स्पष्ट होऊ शकेल। महापालिका रुग्णालयातील रुग्ण पळवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। एक खासगी रुग्णालय आरोग्य विभागाकडून सील करण्यात आलंय। रुग्ण पळवण्याकरता मदत करणाऱ्या 49 आशा सेविकांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मनपा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली। मनपा प्रसूतीगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरखधंदा त्यामुळे उजेडात आला। आमच्या नियमानुसार जे कलम 7 त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून गोरगरिबाची जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। कांदिवलीत सरकारकडून गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रम पत्रिका गुजरातीतच छापल्या होत्या असं समोर आलं। ठाकरे बंधूंना शह देण्याकरता भाजपचा हा गुजराती तडका आहे का अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या। पालिका निवडणुकीकरता गुजराती मतांवर डोळा ठेवला जातोय। महिला संवेदनांचं चित्रण करणाऱ्या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण केलं गेलं, पण हे एक स्थानिक निवडणुका लक्षात घेता गिमिक आहे असा आरोप होतोय। तुळजाभवानीची शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलेला आहे। मंदिर संस्थांच्या खजाना खोलीतील तलवार गायब झालेली आहे। अत्यंत धक्कादायक बातमी। त्याचबरोबर ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलेला आहे। होम हवन करून शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। ही जी आता देवीची तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती गायब झालेली आहे। मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहे, तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही। परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे। तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी, जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, सगळा काय प्रकार आहे? धक्कादायक आहे।
सुवर्ण ऐकून जर बघितलं तर याला मंदिर विकासाची विकास कामं जी सुरू आहेत त्याची पार्श्वभूमी आहे. मंदिर विकास कामं मंदिर संस्थांकडून करण्यात आली, मात्र सुरुवातीला मंदिर विकास कामं करताना काही मूर्ती दुमकल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर मंदिर संस्थानं ठरवलं की याची पूजा किंवा शांती केली पाहिजे. त्यामुळं द्रविड जे आहे ते पद्मश्री यांच्या हस्ते जी मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली. गेल्या 16 तारखेला ही पूजा करण्यात आली. या सगळ्या भिंती असतील मंदिरातल्या किंवा धर्मशास्त्र जे सांगतं मंदिरातल्या भिंती किंवा तुळजाभवानीची मूर्ती गाभारा याचं जे त्राण असतो तो त्राण उतरवायचा आणि त्राण हा काढून तो तलवारीत घ्यायचा. अशा पद्धतीची ही पूजा धर्मशास्त्रानुसार द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याच्यामध्ये हे तलवारीत हे सगळे त्राण उतरवले गेले, त्याचीच पूजा केली जाते, जेणेकरून हे जे कार्य मंदिर संस्थांनं हाती घेतलेलं आहे मंदिर विकास आराखड्याचं ते पूर्ण व्हावं. त्यामुळे ही पूजा केली गेली. मात्र ह्या ज्या तलवारीत त्राण उतरवला गेला, ही तलवार जी आहे ती तलवार मंदिर संस्थांच्या किंवा परिसरात दिसत नाही. तलवार गायब झाल्याचा आक्षेप जे आहे ती पुजारी मंडळाने घेतलेला आहे. पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी या संदर्भात गेल्या 16 तारखेच्या नंतर मंदिर संस्थांना पत्र दिलं होतं की ही तलवार कुठं आहे नेमकी, जी पूजा केली जाते ज्या महंताकडे ही तलवार आहे त्या महंतानं तलवार नेमकी नेली कुठं, ठेवली कुठं, असा प्रश्न या निमित्तानं विचारला गेला. मात्र मंदिर संस्था हे जे आहे ते याच्यावरती बोलायला तयार नाही. आपणही सुवर्ण याबाबत मंदिर संस्थांना विचारलेलं आहे की तुमची नेमकी भूमिका काय आहे, तलवार कुठं आहे, तुम्ही माध्यमांना सांगा किंवा समोर येऊन स्पष्ट करा की तलवार गेली कुठे. याला जरी ह्या सगळा याचा मंदिर संस्थांच्या विकास आराखड्याच्या कामाचा वाद जरी असला सुवर्ण, तरी महत्वाची ही गोष्ट आहे, जर विधिवत एवढी पूजा केली जाते आणि धर्मशास्त्रानुसार जर त्या तलवारीत त्राण उतरवले असतील तर ती तलवार निश्चितच देवीपाशीच ठेवली पाहिजे असं शास्त्र सांगतं. मात्र जर ही तलवार बाहेर गेली असेल, तलवार जर कुणी नेली असेल तर मंदिर संस्थांना आपली भूमिका स्पष्ट करावी की नेमकी तलवार कुठे गेलेली आहे. जिल्हाधिकारी स्वतः याच्या अध्यक्ष, जिल्हाधिकाऱ्यांनी याची भूमिका स्पष्ट करावी. आपणही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण विचारणार आहोत. आपण आज सकाळपासून प्रशासनाला याबाबत विचारणा केली आहे. प्रशासन मात्र यावर बोलणारच नाही. पण ज्यावेळेस प्रशासन बोलल त्यावेळेस प्रशासनाची देखील बाजू आपण या पद्धतीने पुढे मांडणार आहोत. सुवर्णा, नक्की धन्यवाद बालाजी माहिती दिली त्याबद्दल. एक मोठी बातमी आणखी बघूया, ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्तानं महाविकास आघाडीच्या खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेकापच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उपस्थित राहणं हे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाकडे अंगुली निर्देश करणारं तर नाही ना, अशी शंका निर्माण होते. येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पार्श्वभूमीवर जशी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेकांच्या जवळ येताना दिसतायत, तसाच हा प्रयत्न शेकापाचा तर नाही ना, याचं उत्तर या वर्धापन दिनी होणाऱ्या भाषणांमधून मिळू शकेल. या वर्धापन दिनाचे पडसाद एकट्या पनवेलमध्येच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवरती होणार आहेत. तर आजचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे इतर नेतेही या कार्यक्रमात सहभागी असतील. संजय राऊत आणि राज ठाकरे हे देखील पुन्हा एकदा एकत्र एका व्यासपीठावरती दिसणार आहेत. निमित्त आहे शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाचं. अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, हा मेळावा कुठे आणि किती वाजता होणार आहे? नवीन पनवेलच्या सेक्टर 5 मध्ये पोलीस मैदानावर हा मेळावा होतो आहे. शेतकरी कामगार पक्षाला 78 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे शेकापचा जरी हा वर्धापन दिवस असला तरी त्याच्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडी अशा सगळेच नेते उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडीचेच जरी सगळे शेकाप हा महाविकास आघाडीचा भाग राहील, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला येणं फारसं वेगळं मानलं जात नाही आहे. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावून जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवीन काही समीकरणं पनवेल, रायगड या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण तर होत नाही आहे ना, अशी शंका खरं तर यातून निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मीरा रोड परिसरामध्ये एक मेळावा घेतला होता. मराठीसाठीचा तो मेळावा होता. त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहे. राज्यामध्ये काही मंत्र्यांची गच्छंती झाली आहे, काहींचे खांदेपालट झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसे अध्यक्षांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे
आणि त्याचबरोबर मनसे अध्यक्षांचं कायमच या संपूर्ण परिसराकडे, विशेषतः रायगड असेल, पनवेल असेल, या भागामध्ये नवीन उद्योग येत आहेत, त्याचबरोबर इथं नवीन विकास होत आहे. खरं तर तिसरी नवीन मुंबई या परिसरामध्ये वसली आहे किंवा त्याच्यामध्ये विकास होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्या दृष्टीनं सुद्धा त्यांची बारीक नजर या संपूर्ण परिसरावर असते आणि म्हणूनच आज ते या कार्यक्रमाला येऊन काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जशी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे हे एकमेकांच्या जवळ येऊ पाहत आहेत, तसाच त्यांना तिसरा भिडू शेकाप जो आहे तो या परिसरामध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व पाहता तो यांना येऊन मिळण्याचा प्रयत्न करतोय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या मेळाव्यातून मिळणार आहे. नवीन राजकीय समीकरणं उदयाला येतात का हे सुद्धा आजच्या या मेळाव्यातून आपल्याला कळू शकणार आहे. आणि त्यामुळं आजचा हा मेळावा शेकापचा जरी असला तरी मनसे अध्यक्ष त्यामध्ये काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. आणि या संपूर्ण मेळाव्याकडे आणि यात होणाऱ्या भाषणांकडे आपलं लक्ष असेलच.